हॅलो. तर आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे रवा आणि मैदा लाडूची रेसिपी. सगळ्यात आधी एक वाटी घेऊन प्रमाणानुसार तुम्ही रवा घ्यायचा आहे. साधारणपणे मी 2 वाटी घेते आहे. तुम्हाला पाहिजे तितके लाडूचं प्रमाणानुसार तुम्ही घेऊ शकता. रवा कुठलाही वापरू शकता असं काही नाही. मी साधा डीमार्टमध्ये जो मिळतो तो रवा घेतला आहे. त्यानंतर थोडंसं तूप टाकून मस्त मंद आचेवर भाजून घ्यायचं आहे. आता मी इथे इंडक्शन वापरते आहे कारण की गॅसचा प्रॉब्लेम तर तुम्हाला माहीतच आहे. गरजेनुसार जसं तूप लागेल तसं तूप टाकून रवा भाजून घ्या. रवा भाजून झाल्यानंतर एका ताटामध्ये थंड करण्यासाठी काढून घ्यायचा आहे. मी आता इथे ताटामध्ये रवा काढून घेते आहे आणि स्प्रेड करते म्हणजे थोडं थंड होईल तोपर्यंत. त्यानंतर आपल्याला मैदा घ्यायचा आहे. ज्या वाटीने रवा घेतला आहे त्याच वाटीने मैदा घ्यायचा आहे. इथे जितका रवा घेतला आहे तुम्ही तितकाच मैदा घ्यायचा आहे. सो 2 वाटी तुम्ही रवा घेतला असेल तर 2 वाटीच मैदा घ्या. मैदाही इथे आपल्याला तूप टाकूनच भाजून घ्यायचा आहे. मैदा चांगला भाजल्यानंतर ज्या ताटामध्ये आपण रवा काढला होता त्यात वरून मैदा टाकायचा आहे आणि दोन्ही चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. त्यानंतर इथे मी साखर आणि त्याच्यामध्ये विलायची घेते आहे. ज्या वाटीने आपण रवा आणि मैदा घेतला होता सेम त्याच वाटीने आपलं साखर घ्यायची आहे. 2 वाटी रवा 2 वाटी मैदा असेल तर 2 वाटी साखर घ्या. जर तुम्हाला कमी गोड आवडत असेल तर कमी घ्या. त्यानंतर साखर त्याच्यामध्ये टाका आणि मिक्स करून घ्या पुन्हा एकदा. त्यात तुम्हाला हवे ते ड्रायफ्रूट्स तुमच्या आवडीनुसार तुम्ही टाकू शकता आणि शेवटी आपल्याला तूप थोडंसं गरम करायचं आहे म्हणजे वितळेल असं आणि त्यात टाकून घ्यायचं आहे. मिश्रण मिक्स करून घ्यायचं आहे व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे आणि नंतर लाडू बांधून घ्यायचे. तुम्ही बघू शकता मी लाडू कसे बांधून घेतलेत. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. बाय.